श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं म्हणतात ते अगदी खरंच आहे. नातेवाईकांचं सुद्धा तसंच असतंय. समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात ते असतात. श्रोते हो, तुमच्या घरामध्ये कधी वाद तंटे भांडण होत असतील तर ते मिटवण्यापेक्षा वाढवण्याचं काम ही लोक करत असतात. श्रोते हो, तुमच्या प्रत्येक प्रगतीला आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलं माहीत असतंय. आपल्या घरामध्ये काही वाईट घडलं तरी आधी आनंद अशा लोकांना होतो आणि बरेचदा नातेवाईकांपेक्षा बाहेरची लोक ही वाईट प्रसंगाला मदतीला येतात, आपल्या कामाला धावून येतात आणि रक्ताची माणसं हे फक्त मजा बघत बसतात. श्रोते हो, टोमणं मारणं, कुचकट बोलणं, शिवीगाळ करणं हे त्यांचं विशेष गुण असतात. म्हणून श्रोते हो, अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती करायची, कारण ही लोक मानसिक दृष्ट्या आजारी असतात. बघा, पटतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वार्थी जगात कोणी कोणाला साथ देणार नाही. इथं लढणंही स्वबळावर आणि सावरणं देखील स्वबळावर असावं. आपण आपलं संपूर्ण आयुष्य वस्तू खरेदी करण्यात किंवा इच्छा पूर्ण करण्यात घालवतो आणि नंतर शांततेच्या शोधात फिरतो. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरतात. काही लोक करणीला घाबरतात, लिंबाला घाबरतात, धमकीला घाबरतात. जर आयुष्यात वाईट होणार असेल ना तर कोणीच नाही रोखू शकत. देवकीला जेलमध्ये राहावं लागलं, सुदामाला गरिबी भोगावी लागली, भगवंताच्या जवळच्या व्यक्तीला पण एवढं दुःख भोगावं लागलं, तर आपण कोण आहे? पत्नीला आपल्या पतीला त्याच्या कामात मदत करण्यात आनंद वाटतो आणि त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंब चालवण्यात मदत केल्याचा अभिमान वाटतो. जिथं घरच्या लक्ष्मीला मान सन्मान दिला जातो तिथं काहीच कमी पडत नसतं. विस्कटलेल्या आयुष्याला गोळा करण्याच्या नादात कधी कधी आयुष्यच निघून जातं. आदर पैशाचा असावा, माणसाचा नाही. जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही काय करता तर समजून जा की त्यानं तुम्हाला किती आदर द्यावा हे त्याला जाणून घ्यायचं असतं. हक्क तिथंच दाखवायचा जिथं आपल्या शब्दाला मान आणि आपल्या असण्याची जाण असेल. आयुष्यात काही व्यक्ती खूप खास असतात. त्यांच्या सहवासात कायम राहावंसं वाटतं, पण त्यांना आपल्यासाठी वेळ नसतो. मुलगी आजारी असेल तर वाईट वाटतं आणि सून आजारी असेल तर नाटक वाटतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणाऱ्या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. जिथं मनासारखं राहता येत नाही ते घर नाही, आणि जिथं हक्कानं बोलता येत नाही ते आपले नाहीत. दुसऱ्यांदा गरम केलेला चहा आणि तडजोड केलेलं नातं दोघांमध्येही गोडवा उरत नाही. कुणाच्या बोल्यानं तुटून जायचं नसतं आणि कुणाच्या बोल्यानं झुरत बसायचं नसतं. आपलं आयुष्य थाटात जगायचं. ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला नाही आवडेल तो जळत बसेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत गेम खेळू नका. चुकून जर जिंकलात
तर खूप काही गमवावं लागेल. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला असणार ही आशा सुटत नाही, म्हणून आपण जगत असतो. जी गोष्ट आपली कधीच नव्हती त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा. सापडलं होतं, परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा. माणसं जपायला काही अडचण नाही, पण माणसं सुद्धा त्या हिशोबाची असली पाहिजेत. समोरच्या व्यक्तीला गरज नसेल तर आपण ही नातं ओढून ताणून नीट करण्यात अर्थ नसतो. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रेमानं भरलेलं घर या गोष्टी विकत घेता येत नाहीत, ते फक्त कमवावं लागतं. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल हे वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण हे शोधता आणि जपता यायला हवं. कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो. आपला विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो. शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारे लोक यांच्यापासून नेहमी लांब राहिलं पाहिजे. कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही. दिलेल्या प्रत्येक गिफ्टमध्ये वस्तूच असली पाहिजे असं काही नसतं. प्रेम, आपुलकी, काळजी, आदर, सन्मान हे सुद्धा चांगलं गिफ्ट आहे. कधी कोणाला देऊन पहा. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहे, म्हणून ही आठवण चांगली असेल यासाठी प्रयत्न करूया. मदतीचा रिचार्ज मारायला माणूस आपल्याकडे तेव्हाच येतो जेव्हा आपल्याकडे सुद्धा माणुसकीचा बॅलन्स पुरेसा असतो. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणार असं नसतं. अनेकदा उशीर झाल्यामुळेच वेग दुप्पट होतो. चेहऱ्यामागचा चेहरा दिसला की माणूस एकतर खूप जवळचा होतो, नाहीतर कायमचा दुरावतो. भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा आहे. डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात, पण ते पुसून हसण्यात मजा असते. पैसा हा मिठासारखा असतो. कमी झाला तर जीवन आळणी होतं, आणि जर जास्त झाला तर जीवनाचा सारा स्वाद बिघडतो. जे तुमचं नाही त्यावर कधी हक्क सांगू नका, आणि ज्याला समजू शकत नाही त्याच्याकडे कधीही दुःख व्यक्त करू नका. तुमच्या कर्मामुळे जर एखाद्याचं भलं होत असेल तर कर्म एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा त्यानं दिलेला वेळ हा जास्त अविस्मरणीय असतो. कारण दिलेली भेटवस्तू कधी हरवू तुटू शकते, परंतु त्यानं दिलेल्या वेळेत मिळालेल्या आठवणी या कायम स्मरणात राहतात.